आज आपण दही भात करणार आहे, तर पोटाला थंडावा देणार असा. आणि एकदा जर ही रेसिपी केली तर सारखं हेच करून खाताना एवढं छान लागत आहे. रेसिपीला सुरुवात करू. हे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. आपण रोज जी तांदूळ वापरतो तीच तांदूळ वापरायचा. या तांदूळाला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये टाकायचं. 2 वाट्या तांदूळ आहे तर मी 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे, कारण माझे बारीक तांदूळ आहे. त्यामुळं आपल्या तांदळाला किती पाणी लागतं ते बघायचं आणि त्याप्रमाणे टाकायचं, कारण काय तांदूळ पाणी कमी लागतं जास्त लागतं. मऊ असं चांगला भात शिजवून घ्यायचा. भात शिजला की थंड करायचा आणि ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध पण थंड घ्यायचं, गरम दूध घ्यायचं नाही. भातामध्ये मिक्स करायचं आणि 10 मिनटं तसं ठेवायचं. दूध आणि भात चांगलं मुरत आहे. आता फोडणी करू आपण. तडका पॅनमध्ये मोहरी टाकली 1 चमचा, अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की उडदाची डाळ टाकायची 1 चमचा आणि गॅस लो करायचा. मोठा गॅस ठेवायचा नाही. आणि हरभरा डाळ आहे. हरभरा डाळ मी 2 तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. 2 चमचे डाळ आहे ते पण टाकून घेऊ आपण तेलामध्ये आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं. दही भातामध्ये चणा डाळ असं भिजवून टाकलं खूप छान लागते खायला. मग हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं. मग त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची टाकायची. हे 3 हिरव्या मिरच्या असे बारीक तुकडे करून घेतलेले. तर त्याला पण असे मिरची चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. आणि मिरची फ्राय झाली की त्यामध्ये कढीपत्ता टाकणार. तर आपण 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं येतं आणि लाल मिरच्या घेतल्या 3-4 आणि 1 पिंच हिंग टाकायचं. हिंग थोडंसं टाकायचं आणि ते टाकून पूर्ण एकत्र करून घ्यायचं तडका. आणि गॅस बंद करू आपण, कारण आपलं खूप तेल गरम झालेलं आहे आणि मिरची जळू शकते. त्यामुळे आपण गॅस बंद करायचा आणि त्याला हलवून घ्यायचं आणि हे तडका थंड होऊन द्यायचा. थंड झाल्याशिवाय आपण भातामध्ये टाकणार नाही. तर हे आपला तडका थंड होत आहे तर आपण इकडे दही फेटून घेऊ. हे दही घेतलेले, ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं त्याच वाटीने दही मोजून घ्यायचं. 4 वाट्या दही घेतलेले. दह्याला चांगलं फेटून घ्यायचं. आता दूध टाकून भातामध्ये 10 मिनटं झालेत. भात चांगला आपल्या दुधामध्ये मुरलेला आहे. हे चांगला हलवून घ्यायचं भाताला. आता खालीवर करून घेऊ आणि फेटलेलं दही सगळं टाकायचं त्यामध्ये आणि दही टाकून बी सगळं एकत्र करून घ्यायचं. दही टाकून बी एकत्र करून घ्यायचं आणि हे भात आपण फ्रीजला ठेवून पण खाऊ शकतो. जर असं जर सुका झाला तर त्यामध्ये दाग टाकायचं, नाहीतर किंवा दूध टाकायचं आणि चवीला तर खूपच छान लागतं. फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता, नाही तर असं जरी खाल्लं तरी छान लागतं खायला. आणि एकदम असं थंड भात म्हणलं की आपल्या पोटाला थंडावा देणार असा. मग पूर्ण आता दही मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा पिठी साखर टाकायची. थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आपण भात शिजताना मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं आणि तडका थंड झाला आहे. ते दही पहिलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि मग थंड झाल्या तडका टाकून घेतलं की त्यात बारीक आपल्याला कोथिंबीर टाकायची. मी अद्रक पण टाकू शकता 1 चमचा खिसलेली, पण मी अद्रक टाकली नाही आहे. हे पूर्ण आता एकत्र सगळं भात मिक्स करून घेऊ. दही भात किती छान दिसायला लागलेला आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.